श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे. याच दिवशी इसवी सन 1458 साली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिकार्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळी वनात अवतार गुप्त ठेवला व 300 वर्षांनी पौष शुद्ध द्वितीया इसवी सन 1758 मध्ये स्वामी समर्थ अवतार प्रगट केला. आजच्या दिवसाचे महात्म्य, पूजा आणि नैवेद्य याबद्दल माहिती जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुरुप्रतिपदेला गाणगापूर सोडताना भक्तांनी श्री गुरु महाराजांना सोबत बेसनाचे लाडू दिले. महाराज तर गाणगापुरात मठातच गुप्त राहणार होते, पण भक्तांचा भाव पाहून त्यांनी प्रेमाचे लाडू बरोबर घेतले. गाणगापूर येथे येण्यापूर्वी महाराजांनी परळी, वैजनाथ येथून काशीपासून सोबत असलेला भक्त, शिष्य, संन्यासी गणांचा चमू भारतवर्षातील सर्व तीर्थयात्रा करायला पाठवला व मी बहुधान्य नाम संवत्सरात श्रीशैल्य येथे अवतार समाप्ती निमित्ताने येईल, येथे तुम्ही सर्वांनी यावे असे आदेश देखील केले. त्यानुसार ही शिष्यमंडळी श्रीशैल्य येथे येऊन महाराजांच्या प्रतीक्षेत बसली होती. परळी, वैजनाथ ते गाणगापूर हे अवतार कार्य जवळपास 37 वर्षाचं होतं. इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर श्री गुरूंची व आद्य शिष्यांची भेट झाली. महाराजांसोबत गाणगापूर सोडताना साखरे, सायमदेव, दोघं नंदी, कवीश्वर व सिद्ध होते. कुरवपूरचा पूर्वाश्रमीचा भक्त रविदास म्हणजेच बिदरच्या बादशहाला महाराजांनी परस्पर श्रीशैल्य येथे यायला सांगितले होते. येथेच महाराजांनी बादशहाला व साखरे सायमदेवांना श्रीशैल्य येथून कुरवपूर येथे जाऊन मंदिर निर्माण करण्यासाठी आदेश केले. आज जे कुरवपूर मंदिर व ओवरी आपण पाहत आहेत ती या दोघांनीच बांधली आहेत. आजच्या दिवसाचे महत्त्व जाणून घेत 25 फेब्रुवारी 2024 रोजी अवतार परंपरा म्हणून आपल्या देवघरात महाराजांची किंवा दत्तगुरूंची पूजा करून बेसन लाडू नैवेद्य दाखवून त्या छोट्या बंद डब्यात अहोरात्र देवघरात ठेवावं व दुसऱ्या दिवशी हा प्रसाद म्हणून ग्रहण करावा. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.